नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, पावसाळा सुरू झाला की हातगाडीवर मका आणि शेगडी घेऊन जाणारे फेरीवाले पाहिले की आपले पाय आपसुकच त्यांच्याकडे जातात आणि मग पावसात भिजत भिजत आपण मक्याचा मनसोक्त आनंद घेतो. अर्थात मका हे पीक काही फक्त पावसाळ्यात खाण्यापुरतं महत्त्वाचं नाही आहे, तर शेतीच्या दृष्टीने देखील ते तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा ना की भात, गहू या तृणधान्यानंतर जर एखादं पीक फार मोठ्या प्रमाणात घेतलं जात असेल तर ते म्हणजे मका. कारण अन्नधान्याबरोबरच या मक्याचे खूप सारे उपयोग देखील आहेत. म्हणजे इतकं महत्त्वाचं असं हे मक्याचं पीक. परंतु असं जरी असलं तरी या मक्याची शेती करत असताना मात्र आपल्या शेतकरी बंधूंना काही अडचणींचा सामना करावा लागतो. आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयावर अधिक चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे मका पिकावरील रोग आणि लष्करी अळींचे व्यवस्थापन. या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर विवेक शिंदे. आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ते अखिल भारतीय समन्वित मका संशोधन प्रकल्पामध्ये सहाय्यक मका रोगशास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात. चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला आपल्याला विचारायला आवडेल की मका पीक हे खरं तर अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे, परंतु या पिकाची सध्याच्या स्थितीमध्ये काय परिस्थिती आहे किंवा हे पीक किती प्रमाणावर घेतलं जात आहे? निश्चितच मॅडम, आपण जसं म्हणालात की मका हे पीक केवळ अन्नधान्य म्हणूनच नाही तर त्याचे उपयोग पशुखाद्यामध्ये, औद्योगिक वेगवेगळे पदार्थ आणि चारा पीक म्हणून असे विविध प्रकारे त्याचा उपयोग होतो. अगदी आकडेवारीत बोलायचं म्हटलं तर मका हे पीक साधारणतः महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 5% या प्रमाणात वाढत आहे. म्हणजे 2005-06 मध्ये 4.70 लाख हेक्टर क्षेत्रावर असणारं हे पीक 2020-21 साली 12.94 लाख हेक्टर क्षेत्रावर वाढलेलं आहे. आणि उत्पादन जर म्हटलं तर 9.89 लाख टनावरून याचं उत्पादन साधारणपणे 35.34 लाख टनावर पोहोचलेलं आहे. आणि उत्पादकता जर पाहिली तर जागतिक उत्पादकता जी आहे मक्याची ती 5 टन प्रति हेक्टर आहे आणि भारताची उत्पादकता जी आहे तर ती 2.5 टन आहे आणि महाराष्ट्राची सुमारे 3 टनाच्या आसपास उत्पादकता ही आहे. म्हणजे जागतिक तुलनेत जर विचार केला तर महाराष्ट्राची किंवा भारताची उत्पादकता ही निम्मीच आहे. सर, म्हणजे एकूणच काय तर थोडंसं महत्त्वाचं जरी हे पीक असलं तरी त्याची उत्पादकता त्या तुलनेने ही कमीच आहे. तर मग यामागची कारणं काय असू शकतात? महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, जर एकूण क्षेत्र जे 12.94 लाख हेक्टर जरी असलं तर त्यातलं सुमारे 70% क्षेत्र हे खरीप हंगामात घेतलं जातं. आणि आपण खरीप हंगामात जर पाहिलं तर पावसाची जी अनियमितता आहे, कधी पाऊस खंड देतो तर कधी अतिवृष्टी होते, तसेच वेगवेगळ्या रोग आणि किडीचा प्रादुर्भाव मका पिकावर होतो. तसेच आपल्याकडे जो अल्पभूधारक शेतकरी आहे किंवा खतांचा जो अभाव आहे याच्यामुळे निश्चितपणानं आपल्याला अपेक्षित दर हेक्टरी उत्पादन मिळत नाही. म्हणजे एकूणच जर का विचार केला तर मुख्यतः मका पिकावर येणारे रोग आहेत हे यामागचं कारण आपण म्हणू शकतो. तर कोणकोणते रोग साधारण या मका पिकावर येतात? मका पिकावर भारतात जर विचार केला तर साधारणपणे 50च्या वर रोगांची नोंद आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जी बुरशीजन्य काही रोग येतात महत्त्वाचे, त्यांचाच नुकसानकारक असे आहेत. तर त्यातील हवेतून पसरणारे जे रोग आहेत ते पानावरील करपा आणि तांबेरा हे रोग आहेत. आणि मातीतून जमिनीतून जे पसरणारे रोग आहेत ते आहे फुलवल्यानंतर होणारी खोडकूज, हे काही महत्त्वाचे रोग आपल्याला दिसून येतात. त्याची जर लक्षणं पाहायची म्हटलं तर पानावरील जो करपा रोग होतो तो 2 प्रकारच्या बुरशींमुळे होतो.
तर त्यातली जी एक बुरशी जी आहे त्यांची लक्षणंही वेगळी आहेत आणि त्याला जे पोषक हवामान जे लागतं त्यामध्ये ढगाळ आणि उबदार आणि जास्त आर्द्रतायुक्त हवामान जर असेल तर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. आणि या करपा रोगाचं जे आहे की त्याच्यामुळे सुमारे जर नियंत्रण केलं नाही तर 60% नुकसान आपल्याला होऊ शकतं. तर या करपामध्ये पहिला जो आहे बुरशीजन्य रोग तो टर्सिकम या बुरशीमुळे होणारा जो आहे एक्झोरायलम टर्सिकम या बुरशीमुळे जो रोग होतो त्याच्यामुळे ते पानांवर खालच्या पानांवर पिकाच्या या रोगाची सुरुवातीला ठिपके दिसून येतात. हे लंबगोलाकार ठिपके असतात आणि हे जसे जसे वाढत जातात तसे त्यांचा रंग करडा तपकिरी होत जातो. त्या बुरशीचे जे बीजाणू आहेत त्या पानावर तयार होतात आणि ते हवेद्वारे पसरतात. आणि दुसरा जो भाग आहे या बुरशीमध्ये की या बुरशीचे जे डाग असतात ते सुमारे 1 ते 6 इंचापर्यंत त्यांची लांबी आपल्याला दिसून येते. आणि असं जो आहे तो हा बुरशीजन्य रोग त्याच्यामुळे झाडे हे उभळलेली सारखी वाटतात. दुसरा जो ड्रेसलेरा मेडिस या बुरशीमुळे जो होणारा करपा रोग आहे याचे वेगळ्या प्रकारचे ठिपके असतात. ते साधारणपणे लहान ठिपके लहान पिवळसर ठिपके जे पडतात ते मका पीक उगवल्यापासून ते काढणीपर्यंत दिसून येतात. आणि ह्या ठिपक्यांचं सुरुवातीला हे ठिपके जे आहेत तर ते त्या 2 शिरांमध्ये सीमित किंवा मर्यादित झालेले दिसतात. परंतु मोठ्या प्रमाणात जर रोग आला तर हे पूर्ण पानावर चट्टे पडलेले दिसतात. हा झाला करपा रोग. पुढचा जो रोग आहे तो तांबेरा. हा तांबेरा रोग जो आहे तो प्रामुख्याने हंगामामध्ये म्हणजे खरीप हंगामामध्ये थोडासा उशिरा आपल्याला प्रादुर्भाव याचा दिसून येतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पानाच्या दोन्ही बाजूला तपकिरी लालसर अशी पुरळ दिसून येते आणि त्या पानांना आपण जर स्पर्श केला तर पुरळीचा जो तपकिरी भाग आहे ती पावडर आपल्या बोटांना लागते. अशा प्रकारचा हा तांबेरा हा एक हवेतून पसरणारा रोग आहे. आपण पुढचा जो रोग म्हटलं तर तो रोग आहे फुलवल्यानंतर येणारी खोडकूज. तर हा जो रोग आहे तो जमिनीतून पसरणाऱ्या 2 प्रकारच्या बुरशींमुळे होतो. कोळशी किंवा खडखड्या असं ज्या रोगाचं नाव आहे तर तो मॅक्रोफोमिना या बुरशीमुळे होतो. आणि या बुरशीमध्ये काय होतं की झाडाची जी खालची खोडाची बाजू आहे तिथे करड्या रंगाचे चट्टे पडतात. झाडाची पाने वरून वाळतात आणि झाड पूर्ण कोलमडून पडते. या रोगाचं जर नियंत्रण योग्य वेळी केलं नाही तर 60% पर्यंत नुकसान होतं. आणि या रोगाचा प्रादुर्भाव साधारणपणे फुलोऱ्यानंतर पाण्याचा ताण जर पडला आणि जमिनीचं तापमान जर वाढलं तर मोठ्या प्रमाणात ह्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. आणि अजून एक महत्त्वाचं यामध्ये लक्षण म्हणजे जर खोड आपण उभं कापलं तर यामध्ये कोळशासारखी पावडर ह्या बुरशीची दिसून येते. तसंच फुलोऱ्यानंतर येणारा दुसरा जो रोग आहे तो फ्युजारियम या बुरशीमुळे होतो. त्यामध्ये खोडाचे झाडाची पानं आहेत ती हिरवे मलूल फिक्कट रंगाचे होतात, फिक्कट हिरवे रंगाचे होतात आणि ते नंतर ते खोडाचा खालचा भाग जो आहे तो वाळतो. खोडाजवळची जी कांडे आहेत तर ते त्याचे मुकुटमुळे असतील किंवा मुळे असतील ते कुजून जातात आणि अशा प्रकारे हे झाड कोलमडून पडतं. अशा प्रकारची लक्षणं या रोगामध्ये दिसून येतात. रोग होण्याच्या आधीच जर का आपल्याला ओळखायचं असेल तर काय लक्षणं तुम्ही सांगाल किंवा कोणत्या कारणांमुळे हे रोग होतात ती कारणं आपण टाळू शकतो? साधारणपणे काय होतं की ही जी संकरित वाहन सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते साधारणपणे हे प्रतिकारक्षम असे असतात. परंतु काही वेळा हवामानातील बदल असेल किंवा बुरशीजन्य जे आहेत त्या स्वतःमध्ये बदल घडून आणतात किंवा त्या आधीच्या पिकामध्ये जर तुम्हाला ही रोग आढळले तर निश्चितपणाने आपल्याला ते पुढच्या सीझनलाही ते आपल्याला रोग दिसून येतात. मग या रोगाचं व्यवस्थापन करायचं असेल तर काय काळजी घेतली पाहिजे? आता मी तुम्हाला करपा रोगाचं नियंत्रण सांगितलं की अशा पद्धतीने आपण योजना करावी. तर तांबेरा रोग जो आहे तर तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी आपण सुरुवातीला योग्य वेळी म्हणजे 15 जून ते 15 जुलै या दरम्यान पेरणी करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामध्ये अजून एक काळजी घ्यायची की आपले जे रासायनिक खतांचा वापर आहे तो संतुलित करायचा आहे. कारण जास्त नत्रयुक्त खतं वापरली तर पानं लुसलुशीत होतात आणि त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. अजून एक त्याला नियंत्रणासाठी आपल्याला सांगता येईल की मॅन्कोझेब हे जे औषध आहे ते 75% WP हे किंवा ॲझॉक्सिस्ट्रोबिन अधिक सायप्रोकोनेझॉल हे औषध 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात वापरलं तर या रोगाचं नियंत्रण मिळतं. आणि जर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आढळला तर 10 ते 15 दिवसांनी पुन्हा एकदा फवारणी करायची. पुढचा जो रोग आपण जो म्हटलं की फुलोऱ्यानंतर येणारी खोडकूज ही मातीतून पसरणारा रोग जो आहे तो आपल्याला नंतर त्याच्यावर उपाययोजना करून उपयोग नाही. तर त्याच्यासाठी पेरणीपूर्वी आपण तयारी करणं किंवा बीजप्रक्रिया करणं हा अतिशय महत्त्वाचा भाग याच्यामध्ये येतो. तर पेरणीपूर्वी काय काळजी घ्यायची की खोल नांगरट करणं,
पूर्वीची जी पिकाचे अवशेष आहेत ते बाजूला काढणं किंवा पिकाची फेरपालट करणं हा अतिशय महत्त्वाचा भाग येतो. आणि बीजप्रक्रिया जर करायची म्हटलं तर बीजप्रक्रियेमध्ये थायरम 3 ग्राम प्रति किलो किंवा थायरमची उपलब्धता जर नसेल तर ट्रायकोडर्मा नावाची जी जैविक बुरशी मिळते तिचं 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात बीजप्रक्रिया केली किंवा खताबरोबर जर आपल्याला द्यायचं असेल शेणखताबरोबर तर आपल्याला शेणखतामध्ये 4 किलो ट्रायकोडर्मा पावडर ही शेणखताबरोबर प्रति एकरी जर मिसळली तर या रोगाचं आपल्याला नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळू शकतं. सर, त्याचबरोबर मला सांगा की या रोगांसोबतच अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव किंवा हा जो त्रास आहे शेतकरी बंधूंना तो फार मोठ्या प्रमाणात होतोय, तर या अळीच्या व्यवस्थापनासाठी आपण काय करू शकतो? निश्चितच पूर्वी काय व्हायचं की मका पीक आपण पेरलं की शेतकरी डायरेक्ट तो काढायलाच जायचा. परंतु साधारणपणे 2018 पासून म्हणजे ही जी उष्णकटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंधात 2016 पर्यंत असणारी ही अळी पूर्वी फक्त अमेरिका खंडातच सीमित होती, परंतु 2016 मध्ये तिची आफ्रिका खंडात तिची आगमन झालं आणि 2018 मध्ये भारतामध्ये प्रथमतः कर्नाटकमध्ये या अळीने आपल्याकडे एंट्री केली आणि तिथपासून संपूर्ण भारतभर या अळीचा प्रादुर्भाव मका पिकावर झालेला आहे. या अळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही अळी सुमारे 100पेक्षा जास्त पिकांवर आपला प्रादुर्भाव करू शकते आणि या अळीचं शास्त्रीय नाव जर म्हटलं तर स्पोडोप्टेरा फ्रुजिपेरडा असं आहे आणि या अळीचा पतंग हा एका दिवसात सुमारे 100 किलोमीटरपर्यंत लांबपर्यंत मजल मारू शकतो आणि प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ही लष्करी अळी नाव का दिलं तर लष्कर जसं कमी वेळात जास्त नुकसान करतं तशा प्रकारे या अळीचं वैशिष्ट्य आहे की कमी वेळात जास्त नुकसानकारक ही अळी आहे. परंतु एकूणच जर का जीवनक्रम या अळीचा पाहिला तर त्याबद्दल आपण काय सांगाल? या अळीचा जीवनक्रम जर आपण पाहिला तर साधारणपणे हवामानानुसार 24 ते 40 दिवसाचा या अळीचा जीवनक्रम आहे. या अळीची जी वेगवेगळ्या अवस्था ज्या असतात म्हणजे जसं लहानपण, आपण तरुणपण आणि वृद्धावस्था असे जे माणसामध्ये म्हणतो तर तसं या अळीमध्ये अंडी, अळी, कोश आणि पतंग अशा प्रकारे 4 अवस्था महत्त्वाच्या आहेत. तर त्यातली अळी ही अवस्था आपल्या पिकास नुकसानकारक असते. तर ही अळी ओळखायची कशी तर या अळीच्या अंगावर जे टिपके असतात ते जास्त स्पष्ट असतात. त्याच्या शरीरावर जो डोक्याचा भाग आहे त्याच्यावर इंग्रजी वाय अक्षरासारखं उलटा वायासारखा पिवळी खून असते, त्याच्यावरून ती अळी आपण ओळखता येऊ शकते. आणि या अळीचं महत्त्वाचं काय असतं की ही अळी या पोंग्यामध्ये पानं तर खातेच आणि त्याची विष्ठा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पण या अळीचा प्रादुर्भाव मका पिकावरती झालेला आढळल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी बंधूंनी काय काळजी घेतली पाहिजे? या अळीचं जे आहे आपण जर पाहिलं की अंड्यामधून निघालेली जी अळी आहे ती पहिल्यांदा कोवळी जी पानं आहेत त्या कोवळ्या पानाचा हिरवा भाग खाते आणि त्या ठिकाणी फक्त पांढरट पापुद्रा आपल्याला दिसून येतो. ही पहिली अवस्था झाली. अळीच्या ज्या वेगवेगळ्या 6 अवस्था आहेत त्यातली ही पहिली अवस्था. दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील जी अळी आहे ती पानं बाहेरच्या बाजूने आत खात जाते आणि त्या ठिकाणी त्या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात जर वाढला तर तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेतील जी अळी आहे ती काय करते की त्या पानं तर कुरतडून खातेच, त्या ठिकाणी विष्ठा सोडते. हे प्रमुख लक्षण. आणि 5व्या आणि चौथ्या 5व्या 6व्या अवस्थेतील जी अळी आहे ती त्याची जी अंगावरचे ठिपके ते ठळक होत जातात आणि ही अळी मोठ्या प्रमाणात ती पानं खाते. तसंच मक्याचा वाढीचा भाग खाते. म्हणजे जसं जो तुरा आहे तर तुरा खाल्ल्यामुळे तुराच बाहेर पडत नाही. अजून जर कोवळी पानं आहे किंवा कोवळी कंस जे असतात त्याची जी लव असते ती पूर्णपणे खाते आणि कोवळी कंसही खाते. त्याच्यामुळे सुमारे 60% पर्यंत नुकसान आपल्याला होऊ शकतं. परंतु हे जे नुकसान आहे जे टाळण्यासाठी आपण एकात्मिक व्यवस्थापन करू शकतोय का? निश्चितच. ह्या अळीच्या ज्या आपण पाहिलं की अळी जर जी आपल्याला नुकसान करणारा जी अवस्था आहे ती फक्त अळी आहे, परंतु एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे काय की अंडी अवस्था, तिची कोश अवस्था असेल, अंडी अवस्था असेल, पतंग अवस्था असेल आणि अळी अवस्था असेल, या 4ही अवस्थांमध्ये आपण तिच्यावर कशा पद्धतीने नियंत्रण करतो हे आपण एकात्मिक पद्धतीने करायचे. एकात्मिक पद्धत म्हणजे काय की भौतिक काही पद्धती आहेत, जैविक किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशक वापरून काही पद्धती आहेत आणि शेवटी आपण रासायनिक जी आहेत कीटकनाशकं त्याच्याकडे आपण वळायचं आहे.
तर एकात्मिक व्यवस्थापनामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला साधारणपणे एकरी त्या किडीचं सर्वेक्षण करण्यासाठी त्याला स्पेसिफिक असे कामगंध सापळे मिळतात की त्याच्यामध्ये नर पतंग येऊन अडकतात. तर त्याचा वापर करणं किंवा इतर भौतिक जे आपण म्हटलं भौतिक आणि यांत्रिक साधनं, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करणं. त्याच्यामुळे काय होतं की त्या अळीचे जे कोष असतात ते जमिनीवर उघडे पडतात आणि त्याला पक्षी उचलून खातात किंवा उन्हाळ्यामध्ये पडल्यामुळे ते कोष नष्ट होतात. दुसरी जी पद्धत आहे आत्ता सांगितलं की कामगंध सापळे वापरणं. एकरी साधारणपणे पेरणीनंतर 10 ते 15 कामगंध सापळे आपण वापरले तर मोठ्या प्रमाणात त्यात नर कीटक अडकतात आणि पुढचं त्यांचं वाढ थांबते. अजून एक पद्धत जी आहे तर त्यामध्ये आपण नत्र खतांचा संतुलित वापर आणि शेत जे आहे ते तणविरहित ठेवायचं, ही एक पद्धत. आणि शेवटची यांत्रिक पद्धत जी आपण म्हणतो की जी अंडीपुंज असतात, आपण निरीक्षण करायचं, अंडीपुंज आणि आळ्या त्या पकडून एखाद्या कीटकनाशकाच्या द्रावणात किंवा रॉकेल मिश्रित द्रावणात त्यांना नष्ट करायचं. ह्या झाल्या भौतिक काही बाबी. त्यानंतर महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे जैविक किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशकं जे आहेत त्याचा वापर करायचा. तर जैविक कीटकनाशकामध्ये जे आहे तर ट्रायकोग्रामा म्हणून जी मित्रकीड आहे, ट्रायकोग्रामा प्रिटिओसम किंवा त्याच्या ज्या प्रजाती आहेत त्याची जी अंडी आहेत ती साधारणपणे पेरणीनंतर 20 दिवसांनी 50,000 अंडी आपल्याला एका एकर क्षेत्रामध्ये सोडायची. त्याच्यामुळे काय होतं की ही अंडी या अळीच्या अंड्यांवर उपजीविका करते. आणि दुसरे जे बुरशीजन्य जे कीटकनाशक आहे ते नोमोरिया रिलाय किंवा मेटराझियम ॲनिसोप्ली ही जैविक कीटकनाशक आहेत. ते ह्या ज्या बुरशी आहेत ते नोमोरिया रिलाय जे आहे तर 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा मेटराझियम ॲनिसोप्ली हे 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये जर मिसळून फवारलं तर याचीही वाढ त्या अळीवर होते आणि ती अळी नियंत्रणात येते. पुढचं जे वनस्पतीजन्य आपण याचा वापर करू की 5% जर प्रादुर्भाव आपल्या अळीचा शेतामध्ये जर आढळला तर त्या ठिकाणी निंबोळी आधारित जे ॲझाडिरेक्टिन 1500 ppm जे मार्केट बाजारामध्ये मिळतं तर त्याची 5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा जर निंबोळी अर्क आपल्याकडे उपलब्ध असेल तर साधारणपणे 5% निंबोळी अर्काची फवारणी सुरुवातीच्या. आणि साधारण किती कालावधीनंतर फवारणी करावी? निंबोळी अर्काची फवारणी जी आहे तर आता बाजारात उपलब्ध जे बियाणं आहे त्याला रासायनिक कीटकनाशकाची प्रक्रिया होऊनच ते येतं. तर साधारण उगवणीनंतर 15 दिवसानंतर निंबोळी अर्काची फवारणी केली किंवा 5% आपण जे प्रादुर्भाव म्हटलं, आता मी तुम्हाला त्याच्या ज्या नुकसानीच्या पातळ्या ज्या आहेत, आर्थिक नुकसान पातळी त्याच्याविषयी तर सांगणारच आहे. परंतु अजून एक भाग की बॅसिलस थुरिंजेनेसिस हे जे बाजारात उपलब्ध आहे त्याचं 2 ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणात जरी फवारणी केली तर जैविक पद्धतीने आपण ही कीड नियंत्रणात आणू शकतो. प्रमाण अळींचं फार मोठ्या प्रमाणात पिकांवर असेल आणि रासायनिक पद्धतीचा जर का वापर करायचा असेल तर त्याबद्दल आपण काय सांगाल? कधी कधी काय होतं की शेतकऱ्याचं योग्य निरीक्षण राहिलं नाही आणि अळीचा प्रादुर्भाव जर 10-20% वरती गेला तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकांकडे वळावं लागतं. तर यासाठी आधी आपण निरीक्षण करणं आणि त्याचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानी पातळीपर्यंत पोहोचलाय की नाही हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर आर्थिक नुकसान पातळी जी आपण ठरवतो ती साधारणपणे पेरणीनंतर जे आपण कामगंध सापळे लावले तर एक पतंग जरी आढळला एका ट्रॅपमध्ये तरी आपण ती आर्थिक नुकसान पातळी गाठली असं म्हणतो. किंवा उगवणीनंतर साधारण 3 ते 4 आठवड्यापर्यंत जर आपण सर्वेक्षण करायचं, शेतामध्ये सर्वेक्षण कसं करायचं तर साधारणपणे शेताच्या कडेच्या 4 ते 5 ओळी सोडून आतमध्ये इंग्रजी W अक्षराप्रमाणे आपण फेरी मारायची आहे. त्या फेरीमध्ये एका सरळ रेषेमध्ये 5 झाडं निवडायची आहेत. म्हणजे प्रत्येक डब्ल्यूच्या प्रत्येक ओळीवर आपण 5 चौक 20 झाडं निवडायची आणि त्या 20 झाडांमध्ये किती प्रादुर्भाव झाला तर साधारणपणे 20 झाडांमध्ये जर 2 झाडं आपल्याला अळीने प्रादुर्भावित झालेली आढळली तर 10% त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला असं समजायचं. तर त्याची स्टेजेस आहेत की पहिलं स्टेज कुठली तर उगवणीनंतर 3 ते 4 आठवडा म्हणजे रोपावस्था ते पहिली पोंगावस्था या अवस्थेत आपल्याला जर 5% जरी आपल्याला अळी आढळली तरी आपल्याला ते प्रतिबंधात्मक उपाय योजायचे आहेत.
नंतर जी 5 ते 7 आठवडे म्हणजे मध्यम पोंगावस्था ते उशिरा येणारी पोंगावस्था, याच्यामध्ये जर आपल्याला 10% ते 20% प्रादुर्भाव आढळला तर आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय योजायचे आहेत. तर हे प्रतिबंधात्मक उपाय कसे योजायचे, तर यासाठी काही शिफारसीत कीटकनाशकांची शिफारस केंद्रीय कीटकनाशक बोर्ड जे आहे फरीदाबाद यांनी केलेली आहे, त्याच कीटकनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे. तर यामध्ये जी कीटकनाशकं आहेत त्यामध्ये एक आहे स्पायनोटोरम, ते 11.7% प्रवाही आहे. याचं 5 मिली प्रति 10 लिटर पाण्याला. इमामेक्टिन बेन्झोएट जे आहे तर 5% त्याचे जे दाणेदार आहे हे, तर याचं 4 ग्राम प्रति 10 लिटर पाण्याला. आणि क्लोरॅन्ट्रेनिप्रोल 18.5% हे प्रवाही औषध आहे, त्याचं 4 मिली प्रति 10 लिटर पाण्याला वापरायचं आहे. आणि काही संयुक्त कीटकनाशकं देखील आहेत, त्यातलं एक आहे क्लोरॅन्ट्रेनिप्रोल 9.3% अधिक इमामेक्टिन बेन्झोएट, तर याचं 5 ml प्रति 10 लिटर पाणी. आणि अजून एक आहे नोव्हालोरॉन अधिक इमामेक्टिन बेन्झोएट, याचं पण प्रमाण आहे 15 ते 20 ml प्रति 10 लिटर पाणी. जर फवारणी केली तर याचं निश्चितप्रमाणे चांगलं नियंत्रण आपल्याला मिळू शकतं. सर, आपण अतिशय उत्तम अशी उपाययोजना सांगितली की जर का अळींचा प्रादुर्भाव आपल्या शेतात झाला आहे की नाही पाहण्यासाठी आपण इंग्रजी W आकाराप्रमाणे एक फेरी घ्यावी. अतिशय सुंदर असा हा उपाय आहे. आणि मग त्यानंतर ठरवावं की आपल्याला कोणत्या प्रकारे रासायनिक फवारणी केली गेली पाहिजे. परंतु ही रासायनिक फवारणी करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे? निश्चितच सर्वात महत्त्वाचं आहे की रासायनिक ही कीटकनाशकं अतिशय विषारी आहेत आणि याचं हाताळताना आपण काळजी घ्यायची, अतिशय काळजीपूर्वक हाताळायची. आणि आपल्याला जे शिफारसीत लेबल क्लेम कीटकनाशकं आहेत त्याचा वापर करायचा आहे. ती कीटकनाशकं वापरताना 2 कीटकनाशकं किंवा 2 रसायनं एकमेकात, आपल्याला जर पुरेसं ज्ञान नसेल तर ते एकमेकात मिसळू नये, ही महत्त्वाचं पहा. फवारणी करताना तोंडावर मास्क असावा, हातामध्ये ग्लोव्ज असावेत. फवारणी ज्यावेळी जोराचं वारं असेल त्यावेळी शक्यतो फवारणी घेणं टाळावं. फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी घेणं कधीही चांगलं, की कारण त्यावेळी अळी ही बाहेर आलेली असते, ती खात असते ती पानं. आणि महत्त्वाचं म्हणजे फवारणी झाल्यानंतर आपण हात पाय तोंड स्वच्छ धुवावं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की ही कीटकनाशकं फवारलेलं जे क्षेत्रातली मका आहे ती साधारणपणे 1 महिनाभर तरी जनावरांना खायला घालू नये. म्हणजे इतकं महत्त्वाचं आहे की रासायनिक फवारणी केल्यानंतर ह्या काळजी घेणं. सर, साधारण ह्या सगळ्या उपाययोजना केल्यानंतर आपण किती प्रमाणात होणारं नुकसान टाळू शकतो? ह्या अळीमुळे मी तुम्हाला सांगितलं, जर नियंत्रण आपण केलं नाही तर 60% पर्यंत नुकसान होतं. तर निश्चितपणानं आपण जर योग्य निरीक्षण केलं, योग्य वेळी फवारणी केली, आपल्या फवारणीची दिशा ही पोंग्यामध्ये असावी, ही जर सर्व काळजी घेतली, कामगंध सापळे वापरले, जैविक कीटकनाशक वापरले, या सगळ्यांचा जर अवलंब केला तर निश्चितपणानं आपण 40 दिवसाच्या आत, म्हणजे आपण ह्या मक्याचं जर बाळसं जर चांगलं राखलं तर नंतर मक्याची वाढ ही खूप जलद गतीने होते आणि हे होणारं नुकसान आपण निश्चितप्रमाणे टाळू शकतो. म्हणजे सुरुवातीलाच काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. हो सर, जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना आपण काय सल्ला द्या? निश्चितच शेतकरी बंधूंना माझं विनंती राहील की आपण जेव्हा मक्यावरील लष्करी अळीचं किंवा रोगांचं नियंत्रण करायला जातो तेव्हा रोग किंवा लष्करी अळी आल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भौतिक असेल किंवा जैविक किंवा वनस्पतीजन्य जी आपल्याकडे साधने आहेत त्याचा वापर करून या रोगांचं किंवा किडीचं व्यवस्थापन केलं तर निश्चितपणाने आपल्याला जास्त महाग जी कीटकनाशकं आहेत त्याच्या आधी आपण कमीत कमी खर्चामध्ये या मकावरील रोग आणि किडींचं व्यवस्थापन करू शकतो आणि जास्तीत जास्त उत्पादन आपण मिळवू शकतो. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अत्यंत मोलाची अशी माहिती आम्हाला दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.